मोनिका, राजकुमारचा काही फोन? हं? काय तिकडेच राहायचा विचार आहे त्याचा? आणि ती ओवी अगं खंडे आजही कुठेच दिसत नाहीये. नक्की तोच होता ना या घरात त्या दिवशी? जर तो इथे होता तर मग आता कुठे गेला? त्यानं काय सांगितलं असेल नक्की या भैरवीला? कुठे असेल सध्या? या बाईने काही कडपड तर केली नसेल ना? हिने खंड्याला मोनिका, मोनिका, तुझ्याशी बोलतेय मी. लक्ष कुठं आहे? सॉरी सॉरी सॉरी, काय बोलत होता तुम्ही? राजकुमारला मिस करतेयस? एनिवे, मला सांग मोनिका, ती ओवी तुमच्या घरी कधीपासून राहते? म्हणजे सारंग घेऊन आला होता ना तिला तुमच्याकडे. काय वय असेल ग तेव्हा तिचं साधारण? ओवी अगदीच लहान होती. ती आताही लहानच आहे. तेव्हा ती लहान होती. न्यू बॉर्न बेबी होती. म्हणजे अगदीच 1 दिवसाचं जन्मलेलं बाळ असतं ना, तितकी लहान होती. छोटू बेबी. इतकी लहान? याचा अर्थ खंड्या जे काही बोलला होता ते 100% खरं होतं. तर एक मिनिट, तुम्ही मला अचानक ओवीबद्दल काय विचारताय? तिचा काय संबंध आहे मध्येच? संबंध आहे ना, खूप मोठा संबंध आहे. त्या ओवीच्या जीवावरच सावलीने मला त्या पंढरपूरच्या गाण्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मात दिली होती ना. ओवीच गायली होती ना त्या कॉन्सर्टमध्ये. आणि शिवाय तिलोत्तमाकडून कळलं की या ओवीमुळेच सारंग आणि सावली पुन्हा पुन्हा भेटायला लागले. आता हे जर खरं असेल तर मग ओवीला सावलीपासून वेगळं करायला हवं. ओवीला सावलीपासून वेगळं करून काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे बरंच काही. या ओवीमुळेच सारंग सावली पुन्हा एकत्र आलेत ना. आणि शिवाय ओवी सावलीची सगळ्यात लाडकी स्टुडंट आहे, सगळ्यात हुशार स्टुडंट आहे नाही. तेव्हा उद्या जर मी ओवीला माझ्या बाजूने करून घेतलं तर सावलीला मी सहज मात देऊ शकेल. ओवी माझं हत्यार होऊ शकते. सावलीला मात देण्याकरता मला ओवीची गरज आहे. आवाज ऐकलाय मी तिचा, दम आहे तिच्या आवाजात. उद्या चालून सावलीला टक्कर देऊ शकते ओवी. अशक्य आहे. ती काय आहे तुमच्या टीममध्ये? तुम्हाला आयडिया तरी आहे तिचं त्या सावलीवर किती जीवापाड प्रेम आहे? ते सगळं तू माझ्यावर सोड ना. मला माहिती आहे गोष्टी माझ्या मनाप्रमाणे कशा घडवून आणायच्या ते. तू फक्त एक काम कर, ओवीला इथं घेऊन ये. सावलीपासून तिला कसं दूर करायचं आणि माझ्याकडे कसं वळवायचं ते मला चांगलं ठाऊक आहे. आणशील ना ओवीला? गुड.